जरांगेकडे किती आमदार आहेत? जरांगेकडे किती आमदार आहेत? सरकार उलटवायला किती आमदार आहेत सांगा? म्हणजे जरांगे नावाच्या खोचट माणसाला एक न्याय, आमच्या सारख्या कायदा पाळणाऱ्या माणसाला वेगळा न्याय. म्हणजे कायद्यामध्ये पण दुजाभाव आहे का? आंबेडकर साहेबांच्या भूमिकेचं एका अर्थानं मी स्वागत करेन, पण श्रीमंत मराठा असो किंवा गरीब मराठा असो हे सगळे एक आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतला मराठा असो किंवा अजित पवारांच्या पक्षातला मराठा असो हे एक आहे. आणि हे जर 14-15% मताला एवढे घाबरत असतील तर आमच्याकडे 50-60% मतांची वोट बँक आहे. ती फक्त झोपलेली आहे, तिला आम्ही जाग करायचा प्रयत्न करतोय. यामध्ये माझा बळी गेला तरी चालेल, आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा बळी गेला तरी चालेल, आमचा जीव गेला तरी चालेल, पण आमची ओबीसी वोट बँक ज्या दिवशी जाग होईल ना, ह्यांना एखाद्या गावचा सरपंच सुद्धा आम्ही होऊ देणार नाही. दोन प्रश्न आहेत हे बघा. कोण कोण विजयसिंह पंडित मला काल परवापासून लोक म्हणतात त्याला पापड्या म्हणतात. तो पापड्या आमदार तो कुठे गेलाय? मुंबई दे ना आमदारकीचा राजीनामा, हो ना सहभागी, कारण आम्ही सुद्धा मतदान दिलंय. कारण तू महाराष्ट्राच्या विधिसभेमध्ये शपथ घेतलीस, त्या शपथेचा भंग केलायस तू. कायद्यानं तुझं निलंबन झालं पाहिजे आणि तुला काय जरांगेची काय चाटायची ती चाट, पण पहिला आमदारकीचा राजीनामा दे आणि मग तुला काय आंदोलनात रात्रंदिवस सहभागी हो. तू आता त्याला जाऊ द्या, पर्सनल बोलण्यात काही एवढा पॉईंट नाही, असे कितीतरी येतात जातात. दुसऱ्या प्रश्न हे बघा, हो हो आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. आम्हाला अटक करा, आम्हाला अटक करा. आणि ही जी तत्परता आमच्या बाबत दाखवताय, ही तत्परता त्या अनपड अशा जरांगेच्या बाबतीत दाखवा ना. रोज मुख्यमंत्र्यांची आयमाई काढतोय. काय रे तुमची तत्परता दाखवताय तुम्ही? 5 मिनिटं अगोदर नोटीस हातात टेकवताय आणि गुन्हा दाखल करताय. हा जरांगे गेली 2 वर्ष झालं महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलंय. 28.5 किलोचं भूत आणि गृह विभाग, हजारोचं पोलीस प्रशिक्षित विभाग महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडवतोय. सामान्य माणसाला वेठीस धरतोय. जीव घेणे हल्ले होत आहेत, घर प्रॉपर्टी जाळल्या जात आहेत, आणि तुम्ही त्याला आजपर्यंत एकदाही अटक झाल्याचं मी ऐकलं नाही. म्हणजे जरांगे नावाच्या खोचट माणसाला एक न्याय आणि आमच्या सारख्या कायदा पाळणाऱ्या माणसाला वेगळा न्याय. म्हणजे कायद्यामध्ये पण दुजाभाव आहे का? आरक्षण द्या नाही तर सरकार उठवून टाकू असं थेट जरांगे म्हणतात. जरांगेकडे किती आमदार आहेत? जरांगेकडे किती आमदार आहेत? सरकार उलटवायला किती आमदार आहेत सांगा? उलटवू द्या, परत निवडणुकीला सामोरं जाऊ. आमच्याकडे वोट बँक नाही. अरे 14-15% कुठे तुझी हलगी वाजवतोय? इथं आमच्याकडे नगारा आहे, नगारा. नगारा ज्या दिवशी वाजेल ना असमंत उजळून निघेल. त्यामुळं आम्हाला जास्त छेडायच्या भानगडीत पडू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना इशारा दिलेला आहे, लोकशाही मार्गाने आंदोलन करा. हे बघा, तुम्ही आता प्रश्न विचारला. खरं तर मी त्या आमदारावर एवढं बोलणं योग्य नाही असं मला वाटतंय. तो गेवराईचा आमदार आहे ना, कालपासून मला कॉल येत आहेत. नदीच्या पात्राची चाळण केली या माणसाने. गोदा पात्रामध्ये हा माणूस वाळू चोर म्हणून प्रसिद्ध आहे. आणि आता त्यांचे जे गुन्हे दाखल झालेले आहेत हे सगळे रेती सम्राट आहेत. मग माझं म्हणणं एवढंच आहे की इथला नैसर्गिक रिसोर्स, इथला गोदा नदीची चाळण करणारा गुंडा आमदार, निवडणूक जिंकणारा, या माणसावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? त्याच्यावरती मी नंतर नक्कीच येईल. आत्ताची आमची आरोपी कोण होते? अरे हे आरोपी सगळे वाळू माफी आहेत. सगळ्यांचं माझ्याकडे त्यांची हिस्ट्री आलेली आहे. त्यामुळं एक माणूस ओबीसी आरक्षणासंदर्भातली भूमिका घेऊन जातोय, त्याला तुम्ही नोटीस देताय. आणि वाळू माफियांना मात्र करा ना अटक. त्यांना पण त्यांचे काय गुन्हे आहेत, पोलीस प्रशासनानं ही तत्परता दाखवली पाहिजे. जरांगेंना प्रत्युत्तर कसं देणार तुम्ही? हे बघा, जरांगेंच्या अनेक भोवतालच्या कार्यकर्त्यावरती हद्दपारी वगैरे अनेक गुन्हे दाखल झालेले, जेलामध्ये पण गेलेले आहेत ही माणसं. आणि जरांगे मुळात यांच्या या चांडाळ चौकडीमध्ये बसणाराच जरांगे आहे. जरांगेला संविधान काय कळतं? जरांगेला दलित आदिवासी, जरांगेंना ओबीसी काय कळतं? जरांगेंना आम्हाला काय म्हणतो की ह्यांचा ओबीसी आरक्षणाचा काय संबंध आहे? आम्ही ओबीसी आरक्षणामध्ये येत नाही. त्यामुळे हा एवढा अनपड माणूस आहे.
ह्याला साधा कॉमन सेन्स नाही. कुणाला बोलावं, काय बोलावं? मुख्यमंत्र्यांची आयमाय काढतो. ज्या मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून अजितदादा पवार आणि त्यांचा पक्ष बसतो, त्याच अजितदादा पवारांचे आमदार मुख्यमंत्र्यांना शिव्या देणाऱ्या जरांगेच्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवण्याची भाषा करतात. मुख्यमंत्री महोदय आवरा यांना. हे कोण पापड्या आमदार आहे ना? मुख्यमंत्री महोदय याची पहिल्यांदा आमदारकी रद्द करा आणि काय त्याला आंदोलनात सहभागी व्हायचं ते होऊ द्या. स्वतःला छत्रपती अहो, जरांगेच्या आंदोलनाला गेल्या 2 वर्षापासून गेवराई मधूनच या वाळू सम्राटांनी त्यांना रसद पुरवली. त्यामुळं आम्ही इथं येऊन त्यांच्या आंदोलनाला चॅलेंज केलं. तेव्हापासून त्यांच्या मनामध्ये आमच्याबद्दल आकस दुजाभाव होता. आमच्यावरती हल्ले करण्याचे प्रयत्न केले. पुण्यामध्ये माझ्यावर जो हल्ला झाला होता, त्या हल्ल्यातला मुख्य आरोपी सुद्धा यांचाच कार्यकर्ता आहे, याच परिसरामधला कार्यकर्ता.